शेतकरी बंधूंनो, आपण या शेताचा उन्हाळ्यामध्ये पण एक व्हिडिओ काढला होता. ज्यावेळेस ही तुरीची खुंट उभी होती आणि सांगितलं होतं, की विना मशागत आपण ज्या शेतामध्ये पेरणी करणार आहोत. त्यानंतर पेरणीच्या वेळेचा सुद्धा व्हिडिओ मी मागे आपल्याला शेअर केलेला आहे. यामध्ये सोयाबीन पेरलंय टोकन यंत्रानं. ही जमीन एकदम हलकी आहे, दगडी आहे, सगळे दगड वर आहेत. किती दगड काळा दगड येतच राहतात, अशा प्रकारची जमीन आहे. आता यामध्ये सोयाबीन पेरलेलं असताना आपण कोणतेही रासायनिक खत या ठिकाणी दिलेलं नाहीये. तणनाशकाची एक फवारणी केलेली आहे. उगवणपूर्व तणनाशक आपण मारलं आणि आता दिसते की तुरीची खुंट उभी आहेत. सोयाबीन शेतामध्ये आहे. तण सध्या शेतामध्ये कोणतंच नाहीये. परंतु मात्र काळी कचरा मोठ्या प्रमाणात इथं राहिलेला आहे. आपण आधीच्या पिकाची खोडं असेल, मुळं असतील ते आपण जमिनीमध्येच राहू दिली. बाकीचं सुद्धा वाळलेलं गवत होतं ते जमिनीमध्ये राहिलेलं आहे. उगवण बऱ्यापैकी झालेली आहे. ही 26 तारखेला आपण पेरणी केली आणि 26 तारखेला हे वरची 1.5 एकराची बांधी ही पेरतच नाही, तर खूप मोठा मुसळधार पाऊस या भागामध्ये आलाय. आणि एवढा पाऊस आलेला असताना सुद्धा आपल्याला दिसतंय की हे बी निघालेलं आहे. यातला काही भाग जो होता ना वरचा तो मात्र दडपला. म्हणजे आपल्याला 7-8 ओळी ह्या नव्यानं पेरायचं काम पडलं. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि ते दडपलंय. आता बी दडपणे म्हणजे काय? तर ज्या आपण बी जमिनीमध्ये टाकतोय आणि ते बी फुगतं. म्हणजे पाणी मिळाल्यानंतर कोणतंही बी फुगतं. जसं आपण मटकी भिजवायला टाकतोय आणि बी फुगल्यानंतर त्या बियाला अंकुरण्यासाठी तिथं ऑक्सिजन पण आवश्यक असतो. म्हणजे कोणत्याही बियाण्याला अंकुरणे ही प्रक्रियेसाठी पाणी आणि ऑक्सिजन सर्वात महत्वाचं. आणि जेव्हा 26 तारखेला इथं मोठ्या प्रमाणात 4 वाजतापासून पाऊस सुरू झाला आणि जो 2 तास लगातार इथं पाऊस पडला, त्यामुळे काय झालं, हे जमिनीमध्ये जे काही पोकळ्या असतात त्या पाण्यानं भरल्या. पाण्यानं भरल्या म्हणजे जमिनीमध्ये हवा राहिली नाही आणि मग जे बियाणं फुगलं होतं, तर त्याला पाहिजे तसा ऑक्सिजन भेटला नाही आणि त्यामुळे उगवण शक्ती या शेतामध्ये पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही, कमी झालेली आहे. पण तरी काही हरकत नाही. काही भागामध्ये बऱ्यापैकी उगवण शक्ती इथं आपण मोडणार नाही, हे असंच ठेवणार आहे. अंतरावर पाहिजे त्या अंतरावर बियाणं आहे बऱ्यापैकी. काही भाग आपल्याला दिसला की 5-6 ओळी ह्या एकदमच पतल्या वाटत होत्या. म्हणून आपण त्या ठिकाणी टोकन यंत्रानं पेरणी पण केलेली आहे आणि 8-10 दिवसाचा फरक जो आहे तो भरून काढणार आहे. परंतु मात्र असं दिसतंय की आता या शेतानंतर म्हणजे ही 26 तारखेला पेरणी केली. ज्या दिवशी जोराचा पाऊस आला आणि त्यानंतर खालच्या गव्हाच्या रानामध्ये 27 तारखेला पेरणी केली. त्या गव्हाच्या रानामधली 27 तारखेची पेरणी मात्र 100% साधली. म्हणजे तिथं कुठेही काही बाद नाही. आता बियाणं एकसारखंच होतं. हे बियाणं वापरलं, ते बियाणं वापरलं, हे घरचंच होतं. त्याची उगवण क्षमता पण तपासली होती. परंतु दुसऱ्या दिवसाचं बियाणं निघालं, आधीच्या दिवसाचं नाही निघालं आणि ते कशामुळे? तर पावसामुळे. आता आपण ह्या शेतानंतर आता आपण जाऊ खालच्या शेतामध्ये. ही 27 तारखेला पेरणी झाली. 8-9 दिवस आता या सोयाबीनला झालेले आहेत आणि आपल्याला दिसते उगवण खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. म्हणजे या शेतामध्ये आम्ही वरच्या भागाला 26 तारखेला पेरणी केली, ज्या दिवशी जोराचा पाऊस आला आणि त्यातला काही भाग मात्र दडपला गेला. काही चांगला निघाला. परंतु ही 27 तारखेला पेरणी केली, यामध्ये काहीही दडपलेलं नाही आहे. सोयाबीन अतिउत्कृष्ट निघालेलं आहे. योग्य अंतरावर पण आहे आणि आता या सोयाबीनला आपण कोणतंही रासायनिक खत दिलेलं नाही आहे आणि देणार पण नाही आहे. आणि तरी मात्र उत्पादन जे आहे, तर आजूबाजूला जे शेतं दिसतायत, सध्या काही जणांचे सोयाबीन चांगले दिसत असतील, हिरवे दिसतायत, कारण ते दाट पेरलेले आहेत. आपण हे योग्य अंतरावर टोकन यंत्रानं पेरणी केली. त्यामुळे हे सध्या दिसायला हिरवं तेवढं दिसत नाहीये. परंतु जसजसे हे सोयाबीन मोठं होईल, तर आपल्याला दिसेल की हे योग्य अंतरावर असल्यामुळे झाडांची संख्या, याला माल पण चांगला लागतो आणि इतरांना जे उत्पादन येतं आजूबाजूला, त्याच्यापेक्षा 1 क्विंटल शिल्लक उत्पादन या ठिकाणी येतं. आणि हे 1 क्विंटल उत्पादन एक्स्ट्रा येत असताना आपल्याला दिसते की नांगरणी वखरणीवरचा खर्च इथे 0 आहे. रासायनिक खतावरचा खर्च 0 आहे. सोयाबीन बियाणे घरचंच वापरलं, ते 15 किलो आपण एकरी वापरलं. या पेरणीचा व्हिडिओ पण मी आपल्याला पाठवलेला होता आणि आपल्याला कमिट केलं होतं की रविवारी सुद्धा या सोयाबीनचं काय स्थिती आहे, तर ती मी आपल्याला पाठवणार आहे. म्हणून मुद्दाम आता एक व्हिडिओ घेत आहे. यापुढे सुद्धा अधूनमधून या शेताचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आपल्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आताच करा. तसेच आवडल्यास इतरांना शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे या शून्य मशागतीचे अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे यावर्षी शून्य मशागत करताना मला असे अनुभव आले. वेगवेगळे शेत होते. काही हरभऱ्याचं शेत होतं, तुरीचं शेत होतं, हे गव्हाचं शेत आहे. सगळ्या ठिकाणी मशागत न करता आपण पेरणी केली. ही सगळी पेरणी जवळपास 7 दिवस चालली. म्हणजे
3 दिवस तर असं झालं की पेरणी केली, अर्धा एकर पेरणी केली आणि जोराचा पाऊस आला आणि एवढा जोराचा मुसळधार पाऊस आला की ते बी त्यामध्ये ढापलं. म्हणजे बी जमिनीखाली दबलं आणि त्याला ऑक्सिजनच मिळाला नाही. फुगलं तर खरी ते, परंतु जर्मिनेशन झालं नाही आणि त्यामुळे जवळपास 2.5-3 एकरावर दुबार पेरणी करायचं पण काम पडलेलं आहे आणि बाकीचं क्षेत्र मात्र चांगल्या प्रकारे उगून आलंय. हे सध्या 9 दिवसाचं सोयाबीन आहे आणि 9 दिवसाचं सोयाबीन असताना काही ठिकाणी अजूनही काही कोंब आहेत, ते निघत पण आहेत, कुठे गॅप दिसतायत ते. अशा प्रकारे शून्य मशागत शेती करणं सहज शक्य आहे आणि मी म्हणतो कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी तर हे वरदान आहे. म्हणजे आता ही शेती संपूर्ण कोरडवाहू आहे. म्हणजे यामध्ये दुसरं पीक येत नाही. गहू सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला पण पाणी काही पुरलं नाहीये. परंतु जर मग आपण एकच पीक घेत असाल, जसं आता आम्ही या ठिकाणी ठरवलंय की दुसरं पीक घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपलं सोयाबीनच घ्यायचं आहे आणि त्यानंतर थांबायचं आहे. कारण जमीन खूप हलकी पण आहे, कोरडवाहू पण आहे. मग आता जर एकच पीक घेतोय आपण, तर त्या एका पिकासाठी नांगरणी, वखरणी करण्याची आवश्यकता आहे का? तर आम्हाला असं जाणवलं नाहीये आणि म्हणून आम्ही आता इथं कोणतीही नांगरणी, वखरणी न करता डायरेक्ट पेरणी केलेली आहे. आता हे पेरणी केल्यानंतर आम्हाला हे पण जाणवलं, की मग एकच पीक घ्यायचं आपल्याला 3.5 महिन्याचं, ज्याच्यामध्ये ते पीक 75 ते 80 दिवसच जमिनीतले अन्नद्रव्य घेणार आहे आणि तेवढे अन्नद्रव्य ही जमीन त्या पिकाला पुरू शकते. तेवढी तिच्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे याला रासायनिक खत पण दिलेलं नाही आणि आपल्याला दिसते की उत्पादन मात्र इतर शेतकऱ्यांसारखंच आजूबाजूचे इथे येणार आहे. त्यामुळे आता ही कोरडवाहू शेती करताना आम्हाला दिसते की रिस्क एकदम कमी झाली. कारण खर्चच नाही केला. त्यामुळे याचं उत्पादन किती आलं तर ते परवडतं आणि तसंही उत्पादन मात्र इतरांच्या सारखंच आपल्याला या ठिकाणी मिळतंय.